एकीकडे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना आता लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचं वास्तव समोर आलंय। या योजनेची सोशल आणि डिजिटल माध्यमांमधून प्रसिद्धी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली। या संदर्भामध्ये माहिती आणि जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या माध्यम योजनेला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 200 कोटी रुपयांच्या माध्यम आराखड्याला सरकारने मान्यता दिलेली होती आणि त्यानंतर आता योजनेचा सोशल आणि डिजिटल माध्यमामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येकी 1.5 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे। तर विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची पडताळणी केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थी महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे का याची सुद्धा पडताळणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी परिवहन विभाग अर्थात आरटीओ कडे असलेल्या डेटाचा वापर करण्यात येणार आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या आरटीओ कडून त्या जिल्ह्यातील 4 चाकी वाहनांची यादी महिला आणि बालकल्याण विभागाला देण्यात आलेली आहे। महिला आणि बालकल्याण विभागाकडून ही यादी अंगणवाडी सेविकांकडे सोपवली जाणार असून अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन गाडी मालक खरंच त्या कुटुंबातील सदस्य आहे का याची पडताळणी करणार आहेत। आपण पडताळणी करतोय म्हणजे त्यांचं नंतर त्यांच्यावर काही दंड होणार आहे वगैरे असे कुठलाही प्रकार याच्यामध्ये नाहीये। आपण फक्त जस्ट जी यादी आपल्याला प्राप्त होणार आहे परिवहन विभागाची त्यानुसार खरंच तिथं लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन आहेत का ते आपण तपासणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।